भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधला वाद हा थांबण्याचं नाव घेत नाहीये। निलेश राणेंच्या आरोपांनंतर रवींद्र चव्हाणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। रवींद्र चव्हाणांनी आपल्याला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं म्हटलेलं होतं, त्यामुळे महायुतीमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान 2 तारखेनंतर भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय। तर यानंतर भाजपनेही रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खोटं आहे का तुमचा ठीक आहे। आता त्यांच्या वाक्याचा निश्चितच त्यांना काय त्यांच्या डोक्यात चाललंय कल्पना नाही, परंतु आम्ही या प्रकरणामध्ये सर्वांनी दखल घेतलेली आहे। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत। 2 तारखेनंतर नेमकी त्यांची भूमिका काय असेल त्यानुसार आम्ही आमचं सुद्धा स्टेटमेंट निश्चित देऊ। रवींद्र चव्हाण यांनी असं वक्तव्य केलंय 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे। बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी केली आहे। ही विचारधारेवर युती झालेली आहे आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे NDAचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहील। काल जळगाव जिल्ह्यातच 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं म्हटलंय। नेमकं काय त्यावर श्रीकांत शिंदेने म्हटलंय 2 तारखेनंतर युती खरंच राहील का असं त्यांचं नाही। मला असं वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही। त्यांनी सांगितलं 2 तारखेवर भांडण करू नका, कारण आता आम्ही एकमेकाच्या विरोधात भाषण करणार आहोत, एकमेकाच्या विरोधात आम्ही लढतो आहोत। त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की बाबा 2 तारखेपर्यंत थोडी शांतता ठेवा, इतक्या भानगडी करू नका टोकाच्या, असा त्याचा निश्चित अर्थ असेल।